dear students, welcome back to our channel आपण इंजिनियर्स. कशा आहात सर्वजण? पुनश्च एकदा तुम्हा सर्वांचे आपण इंजिनियर्स या युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत. तर आज नुकताच रिझल्ट वगैरे लागलेला आहे. खूप जण काउन्सिलिंग जॉईन करत आहेत. वेगवेगळ्या प्रकारचे काउन्सिलर्स अवेलेबल आहेत. तर आपण आपल्या विद्यार्थ्यांसाठी फ्री काउन्सिलिंग जे आहे ती चालू केलेली आहे. त्याचे खूप ऍडमिशन हे झालेले आहेत, थोडेफार ऍडमिशन बाकी आहेत. तुम्हाला जर ऍडमिशन करायचे असेल तर तुम्ही कमेंट टाकू शकता किंवा डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला जो नंबर आहे त्यावरती कॉन्टॅक्ट पण करू शकता. तर पाहूयात आपण इंजिनियर्सची जी बनवलेली फ्री काउन्सिलिंगची टीम आहे त्याचे फीचर्स तुम्हाला कसे वाटतात हे आपण पाहूयात. तर वाय काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट. वाय काउन्सिलिंग इज इम्पॉर्टंट. तर काउन्सिलिंग इम्पॉर्टंट काय आहे? तर त्याच्यामध्ये काही मुद्दे आपण लक्षात घेणार आहोत की तुम्हाला काउन्सिलिंग इम्पॉर्टंट काय आहे बाबा. गायडन्स सीट अलोकेशन, तुम्हाला सीट कधी अलोकेट झाली किंवा तुमचं कॅपराऊंडची प्रोसेस वगैरे भरायचं असेल तर तुम्हाला सीट अलोकेट झाल्यानंतर काय करायचंय, फ्रीज, बेटरमेंट, नॉट फ्रीज किंवा तुमचं जे कॉलेज लागले आहे ते कसं आहे, कशा प्रकारे आहे, कोणत्या एरियामध्ये येतं, तुमचं डिस्टन्स किती आहे कॉलेजचं किंवा तुम्हाला जवळ पडतं का लांब पडतं, हे गाईड गाईड जे आहे ते तुम्हाला पाहिजे असतं. त्याच्यामुळे ते काउन्सिलिंग इम्पॉर्टंट असते. त्याच्यानंतर क्लिअरिटी इन चॉईसेस, तुमचे जे कॉलेजचे जे चॉईसेस असतात त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला प्रॉपर एखादं गायडन्स जर दिलं तर तुमचे क्लिअरिटी होऊन जातात त्या चॉईसेस बद्दल की बाबा हा आम्हाला ह्या साईडचं हे कॉलेज आम्हाला पाहिजे, पुण्यातले इतके इतके कॉलेज आम्हाला ह्या पर्सेंटाईल वरती भेटू शकतात, असे क्लिअरिटी तुम्हाला त्या चॉईसेस मध्ये भेटून जाते. त्याच्यानंतर आहे ट्रान्सपरन्सी अँड फेअरनेस, म्हणजे तुमचे अचूक ऑप्शन फॉर्म भरणं म्हणा किंवा तुमचा एक्झाम फॉर्म, आता सीईटीचे रजिस्ट्रेशन फॉर्म भरणं अचूक असणं, हे पण याच्यामध्ये पण तुम्हाला काउन्सिलिंग मध्ये माहिती भेटते. करिअर अँड अकॅडमिक गायडन्स, आता तुमचं जो करिअर आहे किंवा तुमचा अकॅडमिक गायडन्स आहे, तुमचं करिअर आतापासूनच सेट होतं की तुम्हाला कोणतं कॉलेज भेटेल, कसं कॉलेज भेटेल, त्यानुसार तुम्ही कसं स्टडी कराल त्यानुसार तुम्ही कसं स्टडी कराल सर्व तुमचं करिअर आतापासूनच सेट होतं. ठीक आहे. आणि अकॅडमिक गायडन्स म्हणजे तुमच्या छोट्या मोठ्या काही स्कॉलरशिप वगैरे असतील किंवा काही तुमचं काही जे कॉलेज लागलं आहे त्याच्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे असतील, हे सर्व तुम्हाला आपण अकॅडमिक गायडन्स पण प्रोव्हाइड केलं जातं. त्याच्यामुळे तुमचे जे काउन्सिलिंग जे आहे ते इम्पॉर्टंट ठरते. आता काउन्सिलिंग तर इम्पॉर्टंट आहेच, मग काही जण तर लावणारच किंवा तुम्ही लावलीच पाहिजे मी असं म्हणेन. पण तुम्ही वाय यू चूज आवर काउन्सिलिंग, आपली काउन्सिलिंग तुम्ही का निवडली पाहिजे? पहिल्यांदा सुरू तर इट इज टोटली फ्री. आपली जी काउन्सिलिंग आहे ते पहा टोटली फ्री आहे. एकही रुपया आम्ही तुमच्याकडनं घेणार नाही. 0% कॉस्ट जे आहे तुम्हाला त्या काउन्सिलिंग मधून पे करायचे आहे. ठीक आहे. वी प्रोव्हाइड कॉलेज लिस्ट अकॉर्डिंग टू युअर पर्सेंटाईल. तुमचे जे पर्सेंटाईल असेल एमएसटी सीईटी 2025 ची जी तुमची जी पर्सेंटाईल असेल त्यानुसार आपण तुमची जी आहे कॉलेजची लिस्ट ते आपण प्रोव्हाइड करणार आहोत. ठीक आहे. मग ते या काउन्सिलिंग मधून तुम्हाला काय होईल, ही जी लिस्ट आपण प्रोव्हाइड केलो मग तुमचे पर्सेंटाईल नुसार तुमची जी लिस्ट आपण प्रोव्हाइड केलो तर त्याच्यामध्ये काय होईल, तुम्हाला जे कॉलेज भरण्यामध्ये किंवा आपली कॅपराऊंडचे जे फॉर्म भरण्यामध्ये आहे ते मदत होईल. तर जेणेकरून तुम्हाला चांगल्यात चांगलं कॉलेज भेटण्यास मदत होऊन जाईल. ठीक आहे. 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग आपण या ठिकाणी देणार आहोत, म्हणजे टोटली फ्री मध्ये तुम्हाला पर्सनली पर्सनल कॉलिंग पण देणार आहोत. म्हणजे आता पहा, एखादा विद्यार्थी आहे तो फॉर्म भरतोय, एक्झाम फॉर्म भरतोय, त्याला काही डाऊट आले तो काय करणार, लगेच आम्ही जो नंबर देईन त्याला त्या नंबरवरती तो कॉल करणार, आम्ही कॉल उचलणार, हा बाबा बोला असं काय, हा मग तो बोलणार सर असं असं आम्हाला डाऊट आहे, हा डॉक्युमेंट आमच्याकडे अपलोड होत नाही किंवा हा डॉक्युमेंट आपल्याकडे नाहीये, तर आम्ही काय करू शकतो, हा असं डाऊट जो आहे तो त्याच जागी त्याच ठिकाणी तुम्हाला सॉल्व्ह झाला पाहिजे यासाठी आपण 1-to-1 पर्सनल काउन्सिलिंग जे आहे ते देत आहोत विद्यार्थ्यांना. म्हणजे तुम्हाला टोटली केव्हाही तुम्हाला एक नंबर दिला जाईल, त्या नंबरवरती तुम्ही केव्हाही कॉल केला तरी आपण सदैव तत्पर तुमच्यासाठी असू. त्यानंतर इफ एनी डाऊट देन फ्री टू आस्क एनी टाइम. तुमचं काही डाऊट असेल किंवा तुम्ही बसला बाबा निवांत बसलाय घरी सोफ्यावरती खाऊन पिऊन आरामात बसलाय
आता काय रजिस्ट्रेशन नाही काय नाही, तुम्हाला असंच मनात एक डाऊट आला की माझा नंबर लागेल का नाही, किंवा प्रोसेस वगैरे कशी असेल, डॉक्युमेंट वगैरे काय लागतील, असं डाऊट जर आलं समजा, तर ते पण डाऊट तुम्ही कॉल करून विचारू शकता की सर आम्हाला असं असं डाऊट पडला होता बघा. हा बेटा, मग आम्ही तुमचं जे आहे ते आपण सॉल्व्ह करू, त्याच्यासाठी पण आपण मदत करू, ठीक आहे. दिस काउन्सिलिंग इज स्टील अप टू युअर इंजिनिअरिंग इज कम्प्लीट. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. तुमची जी इंजिनिअरिंग आहे, 4 वर्षाची जी इंजिनिअरिंग आहे ती कम्प्लीट होईपर्यंत आपली काउन्सिलिंग जी आहे ती चालू राहणार आहे. म्हणजे आपण काउन्सलर जे आहेत ते तुमच्या कॅपराऊंड किंवा ऍडमिशन प्रोसेस पर्यंतच राहणार नाहीत. तुमच्या 4th इयर इंजिनिअरिंग पर्यंत तुमचे जे काउन्सिलिंग जे आहे ते स्टार्ट राहणार आहे, चालू राहणार आहे. आता काही काही तुम्ही मार्केटमधले जे काउन्सलर जर तुम्ही जॉईन केले किंवा काउन्सिलिंग जॉईन केले तर ते फ्री नसतात, पहिला गोष्ट. सेकंड, दुसरी गोष्ट जर पाहायला गेली तर त्याच्यामध्ये ते पे करून काही काही लिमिटेड कॉल असतात. त्याच्यानंतर तिसरा बाब जर लक्षात घ्यायला गेला तर ते तुमचं ऍडमिशन प्रोसेस होईपर्यंतच ते तुमच्या सोबत असतात. पण आपण तसं नाही. एक विद्यार्थ्यांना मदत बाबा, की हे जर तुम्हाला काही काही जण म्हणतील आता तुम्हाला सर आम्हाला ऍडमिशन प्रोसेस झाली की आम्हाला काउन्सिलिंगची काय गरज, ते पण आपण पुढे एक्सप्लेन करणार आहे मी याच्यामध्ये. पण तुम्हाला 4th इयर पर्यंत आपण जी काउन्सिलिंग जे प्रोव्हाइड करणार आहोत ती, आणि ती काउन्सिलिंग ही इम्पॉर्टंट आहेच, आहेच म्हणजे आहेच. किंवा तुम्हाला पहा, वाय 4th इयर पर्यंत तुम्हाला इम्पॉर्टंट आहे ते पहा. विच ब्रांच यू प्रिफर. व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे, त्यामुळे तुम्ही शेवटपर्यंत पहा. आता तुमची जी ब्रांच आहे तुम्ही कसं निवडली पाहिजे. कम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AIDS, AIML, ENTC आणि मेकॅनिकल, सिव्हिल, खूप साऱ्या अशा ब्रांचेस म्हणजे जे आहे ते इंजिनिअरिंग मध्ये अवेलेबल आहे. प्रोडक्शन आहे, केमिकल आहे, खूप साऱ्या वेगवेगळ्या ब्रांचेस जे आहेत ते अवेलेबल आहे. आता मी कोणती ब्रांच प्रिफर केली पाहिजे सर? कम्प्युटर सायन्स ही चांगली आहे का? इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी चांगली आहे का? AIML चांगली आहे का? AIDS चांगली आहे का? ENTC घेऊ सर, मेकॅनिकल घेऊ, सिव्हिल घेऊ, का या व्यतिरिक्त अजून कोणते आहेत ते घेऊ? ठीक आहे. तर कोणती तुम्ही प्रेफर केली पाहिजे त्याबद्दल मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगणार आहे.